डिमेन्शिया हा एक न्यूरोलॉजिकल आजार आहे, ज्याच्यामध्ये काही कारणामुळे मेंदूच्या सेल्सची म्हणजे न्यूरॉन्सची डेथ व्हायला लागते. ही डेथ प्रोग्रेसिव्ह असते आणि रिव्हर्सिबल असते. मेंदू हा आपल्या शरीराचं कमांड अँड कंट्रोल सेंटर आहे. म्हणजे जे शरीराचे फंक्शन्स चालतात त्याचं सगळे रस्ते जे आहेत ते मेंदूमधूनच जातात. तर डिमेन्शिया म्हणजे आपण मराठीत त्याला स्मृतिभ्रंश म्हणतो. पण ही टर्म जरा चुकीची आहे, कारण स्मृतीचाच फक्त डिमेन्शियामध्ये प्रॉब्लेम न येतात. डिमेन्शिया ही एक अम्ब्रेला टर्म आहे, ज्याच्यामध्ये बरेचसे लक्षण असतात. त्याच्यातले जर आपण ग्रुप ऑफ लक्षणं बघितलं तर सगळ्यात कॉमन लक्षण म्हणजे कॉग्नेटिव्ह इम्पेअरमेंट. कॉग्नेटिव्ह इम्पेअरमेंट म्हणजे आकलन क्षमता. आकलन क्षमतेमध्ये मेमरीचा इश्यू, विचार करण्याची क्षमता, डिसिजन मेकिंग किंवा प्लॅनिंग अँड कोऑर्डिनेशन, मॅथमॅटिकल ॲबिलिटी, लँग्वेज ॲबिलिटी, ओरिएंटेशन याचे प्रॉब्लेम्स येतात. त्याच्यानंतरचा दुसरा भाग म्हणजे फिजिकल डिक्लाइन. फिजिकल हेल्थमध्ये वेट लॉस होणे, शरीराची पचन क्षमता, इम्युनिटी कमी होणे, त्याच्यानंतर इतर शरीर क्षमतेवर मसल लॉस होणे, हे सुद्धा डिमेन्शियामध्ये दिसतं. तिसरं म्हणजे बिहेवियरल आणि सायकोलॉजिकल सिम्पटम्स, त्याच्यामध्ये भास, भ्रम, शंका, संशय होणे, चिडचिड होणे, एखाद्या व्यक्तीचा स्वभाव बदलणे किंवा एखादी व्यक्ती कोशात जाते, एकटीच बसते किंवा एकदम शांत होते असंही दिसतं. त्याच्यानंतर फंक्शनल डिक्लाइन होतो. फंक्शनल डिक्लाइन मध्ये रोजच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे केस विंचरणे असू दे, अंघोळ करणं असू दे, स्वयंपाक करणे असू दे, जेवण खाणे असू दे, बाहेर फिरायला जाणे, पैसे मॅनेज करणे, या ॲबिलिटीज सुद्धा अफेक्ट व्हायला लागतात. तर अशा वेगवेगळ्या ॲबिलिटीज किंवा अशा वेगवेगळ्या डोमेन्स मधले सिम्पटम्स डिमेन्शियामध्ये दिसतात. डिमेन्शिया हा न्यूरोलॉजिकल आजार आहे, हा मानसिक आजार नाही. डिमेन्शियामध्ये मानसिक आजाराची लक्षणे असतात. डिमेन्शिया जरी ओल्ड एज मध्ये होत असला तरी तो नॉर्मल एजिंगचा पार्ट नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की विसरणं आहे ते वयानुसार होत आहे, थोडंसं पैशाचं मिसमॅनेजमेंट होत आहे ते वयानुसार होत आहे, म्हणून बरेचसे लोक याच्याकडे दुर्लक्ष करतात. तर डिमेन्शिया हा आजार आहे, ते नॉर्मल एजिंगचं लक्षण नाहीये. डिमेन्शिया ही एक अम्ब्रेला टर्म आहे. अम्ब्रेला टर्म म्हणजे एक छत्र आहे आणि त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे डिमेन्शिया असतात. म्हणजे आपल्याला वाटतं की अल्झायमर्स डिसीज आणि डिमेन्शिया एकच आहे, पण डिमेन्शियाचा एक टाईप म्हणजे अल्झायमर्स डिसीज आहे. तसे डिमेन्शियाचे वेगवेगळे टाईप आहेत. आपण 4 ते 5 मुख्य टाईप डिमेन्शियाचे कुठले आहेत ते बघू. सगळ्यात कॉमन टाईप जो आपल्या सगळ्यांना माहित आहे, ज्याला आपण अल्झायमर्स डिसीज म्हणतो किंवा अल्झायमर्स टाईप डिमेन्शिया, जो सगळ्यात कॉमन टाईप आहे आणि जो 60 ते 70% लोकांच्या मध्ये दिसतो, ज्याच्यामध्ये अबनॉर्मल प्रोटीन्स मेंदूच्या सेल्समध्ये जमा होतात आणि त्याच्यामुळे मेंदूच्या सेल्सची डेथ होते, म्हणजे न्यूरॉन्सची डेथ होते. सगळ्यात कॉमन दिसणारा सिम्पटम या अल्झायमर्स टाईप डिसीजमध्ये म्हणजे एकतर मेमरीजचा इश्यू येतो, लँग्वेजचा प्रॉब्लेम येतो, म्हणजे भाषेचे प्रॉब्लेम येतात आणि ओरिएंटेशनचा प्रॉब्लेम येतो. हे सगळ्यात कॉमन दिसणारे सिम्पटम्स आहेत. हा सगळ्यात कॉमन डिमेन्शिया आहे आणि हा ओल्ड एज म्हणजे 60 नंतर किंवा 60-65 एज नंतर दिसणारा डिमेन्शिया आहे. त्याच्यानंतरचा दुसरा टाईप ऑफ डिमेन्शिया म्हणजे व्हॅस्क्युलर डिमेन्शिया, ज्याला आपण म्हणतो की मेंदूचा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे मेंदूचा क्षमता किंवा काम कमी होतंय. तर हे कशामुळे होतं, तर मिनी स्ट्रोक्स म्हणजे न दिसणारे, काही वेळा व्हेसल्स डिसीज असतात, म्हणजे खूप जे सिगरेट लोक पितात त्यांना बर्जर्स डिसीज नावाचा एक मिनी व्हेसल डिसीज असतो. त्याच्यामुळे सुद्धा मेंदूची क्षमता किंवा मेंदूचं कार्य कमी होतं. त्यामुळे जो होणारा डिमेन्शिया आहे त्याला म्हणतात व्हॅस्क्युलर डिमेन्शिया. तर व्हॅस्क्युलर डिमेन्शियामध्ये सगळ्यात कॉमन दिसणारा सिम्पटम म्हणजे थिंकिंगचा इश्यू होतो, विचार क्षमता कमी होते, प्रोसेसिंग ऑफ इन्फॉर्मेशनचं स्पीड कमी होतं. त्याच्यानंतर ओरिएंटेशनचा इश्यू होतो, कधी चिडचिड होते, मूडचे इश्यूज दिसतात, म्हणजे मूड चिडचिडा होणे किंवा एकदम शांत होणे किंवा कोशात जाणे, असे सिम्पटम्स व्हॅस्क्युलर डिमेन्शियामध्ये दिसतात. तिसरा कॉमन टाईप ऑफ डिमेन्शिया म्हणजे लुई बॉडी डिमेन्शिया, असं त्याचं नाव आहे. लुई बॉडी म्हणजे लुई बॉडी नावाचा एक प्रोटीनच जे मेंदूच्या सेल्समध्ये जमा होतं आणि त्यामुळे त्या सेलची डेथ होते किंवा न्यूरॉन्सची डेथ होते आणि त्यामुळे जो डिमेन्शिया होतो त्याला लुई बॉडी डिमेन्शिया असं म्हणतात. तर लुई बॉडी डिमेन्शिया मधले सगळ्यात कॉमन सिम्पटम्स मध्ये त्याचे सिम्पटम्स हे फ्लक्च्युएटिंग असतात, म्हणजे
कधी छान नसतो असा पेशंट किंवा अशी व्यक्ती, कधी एकदमच गडबड होते. हॅल्युसिनेशन, भास, भ्रम, शंका, संशय, चिडचिड हे कॉमनली दिसणारे किंवा झोपेचे इश्यूज हे कॉमनली दिसणारे सिम्पटम्स लुई बॉडी डिमेन्शिया. सगळ्यात शेवटचा किंवा चौथा टाईप ऑफ डिमेन्शिया म्हणजे फ्रंटो टेम्पोरल डिमेन्शिया, जो मेंदूच्या समोरच्या आणि बाजूच्या भागातल्या ब्रेनची डेथ झाल्यामुळं, म्हणून त्याला फ्रंट आणि टेम्पोरल म्हणजे फ्रंटल अँड टेम्पोरल पार्ट ऑफ ब्रेन अफेक्ट झाल्यामुळे जो डिमेन्शिया होतो तो त्याला फ्रंटो टेम्पोरल डिमेन्शिया असं म्हणतात. बऱ्याच वेळेला डिमेन्शिया मेमरीजशी असोसिएट आपण करतो, पण हा जो डिमेन्शिया आहे त्याच्यामध्ये मेमरीजचे इश्यू खूप लेट येतात. म्हणजे सुरुवात जेव्हा या डिमेन्शियाची होते तेव्हा बिहेव्हिअरल इश्यूज जास्त असतात, म्हणजे स्वभावातले बदल, अचानक व्यक्ती चिडचिडा झालाय किंवा परिस्थितीचं भान राहत नाही. काही काही लोकांच्या मध्ये अशी व्यक्ती शांत सुद्धा होते किंवा अचानक व्यसन करायला लागते, इम्पल्सिव्ह डिसिजन घेते. हे जे सगळं आहे ते फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शियामध्ये कॉमन आहे. त्याच्यासोबतच फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शियामध्ये मेंदूच्या समोरच्या भागात लँग्वेजचं सेंटर असल्यामुळे लँग्वेज अशा डिमेन्शियामध्ये अफेक्ट होते. त्याच्यासोबत लघवीचा कंट्रोल किंवा लघवी आणि संडासचा कंट्रोल सुद्धा या मेंदूच्या भागात असल्यामुळे ते सुद्धा बरेच वेळेला अफेक्ट. तर डिमेन्शिया म्हणजे फक्त मेमरीचा इश्यू नसून हे वेगवेगळ्या प्रकारचे डिमेन्शिया असतात. हे झाले 4 कॉमन टाईप ऑफ डिमेन्शिया. पण याच्यासोबतच मिक्स डिमेन्शिया म्हणजे जनरली डिमेन्शियाची सुरुवात मेंदूच्या एका भागापासून किंवा एका पॅथॉलॉजी पासून होते, पण अल्टिमेटली सगळा ब्रेन इन्व्हॉल्व्ह होतो. म्हणून सुरुवात जरी एका टाईप ऑफ डिमेन्शियाने झाली तर डिमेन्शिया प्रोग्रेसिव्ह प्रॉब्लेम आहे. तर जसा जसा डिमेन्शिया पुढे सरकतो तसे सगळे सिम्पटम्स यायला लागतात. तर सुरुवात आहे कॉमन डिमेन्शियाने होते आणि मग सगळे सिम्पटम्स येतात. त्याच्यानंतर पार्किन्सन्स डिसीज जो मोबिलिटीचा डिसीज आहे तो सुद्धा डिजेनरेटिव्ह डिसीज आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ब्रेन सेलची डेथ होते. तर त्याच्या लेट स्टेजमध्ये सुद्धा डिमेन्शिया येतो, त्याला पार्किन्सन्स डिमेन्शिया असं म्हणतात. बऱ्याच वेळेला जे अल्कोहोलिक असतात, जे क्रॉनिक अल्कोहोलिक असतात, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन B1 ची डिफिशियन्सी असते किंवा थायमिन डिफिशियन्सी असते आणि त्याच्यामुळे जो डिमेन्शिया होतात त्याला कोर्सॅकॉफ वेर्निकेज डिसीज असं म्हणतात, ज्याच्यामध्ये व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होणारा नर्वची डेथ होते आणि मग जो डिमेन्शिया होतो त्याला कोर्सॅकॉफ सायकोसिस किंवा कोर्सॅकॉफ वेर्निकेज इन्केफॅलोपॅथी असं म्हणतात. तर इन्फेक्शियस डिसीजेसमुळे जर ब्रेनला काही प्रॉब्लेम झाला, ट्रॉमामुळे ब्रेनला प्रॉब्लेम झाला, तरी त्याच्यामुळे सुद्धा डिमेन्शियाज डेव्हलप होऊ शकतात. तर हे पहिले जे आपण 4 बघितले ते कॉमन टाईप ऑफ डिमेन्शिया आहेत आणि जे बाकीचे आहेत ते थोडे रेअर टाईप ऑफ डिमेन्शिया. जे कॉमनली यूज मॉडेल आहे त्याला म्हणतात 3 स्टेज डिमेन्शिया, 3 स्टेज मॉडेल ऑफ डिमेन्शिया, ज्याच्यामध्ये माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर अशा 3 स्टेज असतात. माइल्ड स्टेज म्हणजे जे आपल्याला नॉर्मली एज रिलेटेड इश्यू वाटतात त्याला आपण माइल्ड डिमेन्शिया असं म्हणतो. म्हणजे थोडंफार विसरणे, गोष्टी कुठे ठेवल्यात ते लक्षात न येणे, पटकन शब्द न सुचणे, पटकन नावं न आठवणे किंवा कधी कधी चिडचिड होणे, मूडमध्ये बदल होणे, फ्लक्च्युएशन्स होणे, भूमीपणा येणे, असे जे सुरुवातीचे डिमेन्शियाची सुरुवात असते ते माइल्ड स्टेजमध्ये येते. अशा व्यक्तीला त्याच्यामध्ये होणारा प्रॉब्लेम हा समजत असतो की गडबड आहे आणि जर आपण त्या प्रॉब्लेमची जाणीव करून दिली तर ते चिडचिड करतात. अशा व्यक्ती बऱ्याचशा वेळा इंडिपेंडंट असतात, त्यांना लक्ष ठेवावं लागतं पण कुठला असिस्टंट लागत नाही आणि माइल्ड स्टेजच्या व्यक्ती ह्या इंडिपेंडंट काम करू शकतात. पण बऱ्याच वेळेला नातेवाईक हे वयानुसार होणारा मेमरीचा इश्यू आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, पण हीच स्टेज आहे ज्याच्यामध्ये खूप इंटरव्हेन्शन करू शकतो. त्याच्यानंतरचं सेकंड स्टेज आहे त्याला आपण म्हणतो मॉडरेट डिमेन्शिया किंवा मॉडरेट डिमेन्शिया. मॉडरेट डिमेन्शियामध्ये मेमरीचे इश्यूज अजून वाढतात. म्हणजे जर एखादा नातेवाईक खूप दिवसांनी भेटला नसेल तर ते विसरणे, लँग्वेजचे इश्यू येणे, शब्द न खूप कधी कधी इररिलेव्हंट बोलणे, परत त्याच गोष्टी बोलणे किंवा डेली ऍक्टिव्हिटीज, कुकिंग असू दे, ड्रेसिंग म्हणजे स्वतःचे कपडे घालणे असू दे किंवा स्वच्छता राखणे असू दे, हे थोडं अफेक्ट व्हायला सुरू होतं किंवा बऱ्याच वेळेला पूर्ण अफेक्ट होतं. त्याच्यानंतर वँडरिंगचे एपिसोड याच्यामध्ये दिसतात किंवा रस्ताच विसरला आणि कुठं ते हरवले किंवा घरामध्ये पटकन बाथरूम नाही सापडत आहे, पटकन दार नाही सापडत आहे असं होणे किंवा नवीन ठिकाणी गेल्यानंतर नवीन म्हणजे एका मुलाकडे राहतात आणि दुसऱ्या मुलाकडे
काही दिवसांनी गेले तर तिथे कन्फ्युजन वाढणे किंवा भास भ्रम शंका संशय येणे, स्वतःच्या स्पाऊसवर किंवा घरातल्या नोकरावर किंवा अनोळखी व्यक्तींच्यावर शंका येणे किंवा भास होणे, कोणीतरी बोलतंय, कोणीतरी पिछा करतंय, कोणीतरी मागं येतंय किंवा कोणीतरी लक्ष ठेवू नये असं वाटणे, हे सेकंड स्टेज किंवा मॉडरेट स्टेजमध्ये दिसतं. आणि जेव्हा डिमेन्शिया सिव्हिअर स्टेजला जातं तेव्हा पूर्णपणे मेमरी जाते. असे व्यक्ती घरच्या लोकांना पण बऱ्याच वेळेला ओळखत नाही. डिपेंडन्सी खूप वाढते, मोबिलिटीचे इश्यू येतात, म्हणजे चालता फिरता येत नाही, एका ठिकाणी बसून व्हीलचेअरवर होतं, बॅलन्स जातो किंवा पार्किन्सन सारख्या आजाराची लक्षणं सुरू होतात. त्याच्यानंतर वेट लॉस व्हायला लागतो, खाल्लेलं अन्न पचत नाही, सततचे इन्फेक्शन्स व्हायला लागतात, पूर्णपणे लँग्वेज म्हणजे कम्युनिकेटच करू शकत नाहीत किंवा बसून फक्त एका ठिकाणी बघत राहणे किंवा विनाकारण चिडचिड करणे, विनाकारण एक्साइट होणे, असं देखील सिम्पटम्स या फर्स्ट स्टेजमध्ये दिसतात. सो डिमेन्शिया प्रोग्रेसिव्ह डिसीज आहे. त्याच्या सुरुवातीला जर इंटरव्हेन्शन म्हणजे डिमेन्शियावर कोणतीही ट्रीटमेंट नाही, पण जर सुरुवातीच्या स्टेजमध्ये माइल्ड स्टेजमध्ये जर डायग्नोसिस झालं तर हे होणारं प्रोग्रेशनचं स्पीड किंवा प्रोग्रेसिव्ह डिक्लाइनचा रेट आपण कमी करू शकतो, औषधं गोळ्या देऊन किंवा कॉग्निटिव्ह एक्सरसाइजेस घेऊन. डिमेन्शियाचं डायग्नोसिस करण्यासाठी न्यूरोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्ट या दोघांची गरज पडते. तर सुरुवातीला जेव्हा असा पेशंट असा व्यक्ती डॉक्टरकडे जातो तर सुरुवातीला हिस्ट्री आणि ऑब्झर्वेशन केलं जातं, ज्याच्यामध्ये त्या पेशंटकडून स्वतःकडून आणि नातेवाईकांच्याकडून प्रोग्रेसिव्हली गेल्या 2-4 महिन्यात, 6 महिन्यात, वर्षभरात जे काही प्रॉब्लेम्स येतात त्याची डिटेल हिस्ट्री घेतली जाते. त्याच्यानंतर न्यूरोलॉजिकल एक्झामिनेशन केलं जातं, म्हणजे कुठला न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम आहे का, मेंदूचे काही लक्षणं आहेत का, हे तपासलं जातं. त्याच्यानंतर जे आहे ते स्कॅन्स म्हणजे वेगवेगळे मेंदूचे स्कॅन्स म्हणजे सिटी स्कॅन असू दे, MRI स्कॅन असू दे, हे केले जातात, ज्याच्यामध्ये मेंदूच्या कोणत्या भागामध्ये म्हणजे प्रॉब्लेम दिसतोय किंवा मेंदूचा कोणता भाग थोडा क्षीण झालेला दिसतोय ते बघितलं जातं. त्याच्यानंतर न्यूरोसायकोलॉजिकल असेसमेंट केली जाते. न्यूरोसायकोलॉजिकल असेसमेंट म्हणजे बॅटरी ऑफ टेस्ट असतात, एक जे त्या सगळ्या पेशंट आणि न्यूरोसायकोलॉजिस्ट हे एकत्र बसून त्या करतात, ज्याच्यामध्ये मेंदू अशा व्यक्तीचे कॉग्निटिव्ह फंक्शन्स किंवा मेंदूचे वेगवेगळ्या पार्ट जे आहेत त्यांचे फंक्शन्स, कॉग्निटिव्ह फंक्शन्स चेक केले जातात, ज्याच्यामध्ये मेमरी असू दे, थिंकिंग ॲबिलिटी असू दे, त्याच्यानंतर डिसिजन मेकिंग असू दे, कोऑर्डिनेशन असू दे, त्याच्यानंतर ओरिएंटेशन असू दे, स्पेशल त्याला हे सगळे गोष्टी चेक केल्या जातात आणि त्याच्यामध्ये नॉर्मल आणि यांच्यामध्ये किती फरक आहे ते बघितलं जातं आणि त्याच्यानुसार स्टेज ऑफ डिमेन्शिया किंवा त्याच्यामध्ये किती सिव्हिअरिटी आहे हे त्याच्यावरून समजतं. त्याच्यानंतर सायकॅट्रिक असेसमेंट पण गरजेचं आहे, कारण बऱ्याच वेळेला सायकॅट्रिक सिम्पटम्स आणि डिमेन्शियाचे सिम्पटम्स सिमिलर असतात, म्हणजे भास भ्रम शंका संशय चिडचिड डिप्रेसिव्ह सिम्पटम्स हे डिमेन्शियामध्ये कॉमन आहेत. म्हणून सायकॅट्रिस्टनी सुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होणं आणि सायकॉलॉजिकल डिसऑर्डर काही आहेत का हे रूल आउट करणं गरजेचं असतं. त्याच्यासोबतच लॅब टेस्ट सुद्धा गरजेचं आहे, म्हणजे थायरॉइड असू दे, व्हिटॅमिन डिफिशियन्सी असू दे किंवा सिव्हिअर डायबिटीज असू दे, याच्यामध्ये मेमरीजचे इश्यूज येतात किंवा इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स असू दे, किडनीचे इश्यू असू दे, याच्यामध्ये सुद्धा मेमरीजचे इश्यू येतात. ते काय आहे का हे रूल आउट करण्यासाठी लॅब टेस्ट सुद्धा केले जातात. आणि सगळ्यात शेवटी जे आहे ते फंक्शनल असेसमेंट केलं जातं. फंक्शनल असेसमेंट म्हणजे तो व्यक्ती स्वतः इंडिपेंडेंटली राहण्यास किती समर्थ आहे याच्यासाठीचे काही असेसमेंट असतात, म्हणजे कुकिंग करू शकतो का, ड्रेस म्हणजे कपडे घालणं काढणं जमू शकतं का, एकटा मोबिलिटी करू शकतो का, एकटा राहण्यास समर्थ आहे का, निर्णय घेऊ शकतो का, हे फंक्शनल असेसमेंट हा शेवटच्या स्टेजमध्ये होतं. अशा सगळ्या गोष्टीचं एकत्र करून डिमेन्शियाचं डायग्नोसिस केलं जातं. तर डिमेन्शियामध्ये वेट लॉस होण्याची बरीचशी कारणं असतात किंवा ते बऱ्याचशा कारणं ही कॉन्ट्रीब्यूट करत असतात वेट लॉस होण्यासाठी असं पण म्हणू. तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे डिमेन्शिया न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे आणि मेंदू जो आहे तो कमांड अँड कंट्रोल सेंटर आहे आपल्या शरीराचं आणि
डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे त्याचं कॉर्डिनेशन म्हणजे त्याची मोबिलिटी असू दे, त्याच्यामध्ये हॉर्मोन सिक्रेट करणं असू दे, हे सगळ्याचं जे कॉर्डिनेशन आहे ते मेंदू करत असल्यामुळं ती सिस्टीम सुरुवातीला अफेक्ट होते. त्याच्यासोबतच मेंदूमध्ये हंगर, हायपोथॅलॅमस जो भाग आहे त्याच्यामध्ये हंगर आणि सटायटी सेंटर असतं. म्हणजे खाल्ल्यानंतर भूक क्षमणे किंवा भूक लागणे हे सुद्धा मेंदूच कंट्रोल करतो. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं कारण म्हणजे डिमेन्शियाच्या पेशंटना चावणे आणि गिळणे याच्यामध्ये त्रास होतो. तर चावल्यामुळे काय होतं तर त्याच्या आपल्या अन्नामध्ये सलावा मिक्स होतो आणि ते डायजेशनसाठी उपयोगाचं असतं. तर व्यवस्थित चावलं न गेल्यामुळे डायजेशनवर परिणाम होतो आणि गिळता न आल्यामुळे फूड इंटेक कमी होऊ शकतो. त्याच्यानंतरचं पुढचं कारण म्हणजे सेन्सरी लॉसेस डिमेन्शियामध्ये होतात. म्हणजे टेस्ट आणि स्मेल हे फूड इंटेकसाठी खूप गरजेचं आहे आणि टेस्ट आणि स्मेल हे अफेक्ट होतात. त्याच्यामुळे अन्नाची चव कळत नाही आणि वास कळत नाही किंवा एकाच प्रकारची चव कळते आणि बाकीच्या प्रकारच्या चव कळत नाहीत. त्याच्यामुळे सुद्धा फूड इंटेक कमी होऊ शकतो. त्याच्यानंतरचं कारण म्हणजे जो आपला गट आहे किंवा जे आपलं आतडं आहे त्याच्यामध्ये काही हेल्पफुल बॅक्टेरिया असतात जे ते आपल्या डायजेशनसाठी हेल्प करत असतात. ते बॅक्टेरिया डिमेन्शियामध्ये काही कारणामुळे कमी होतात आणि त्याच्यामुळे सुद्धा डायजेशनवर परिणाम होतो. त्याच्यानंतर डिमेन्शियामध्ये बरेच वेळा मोबिलिटी कमी होते म्हणजे चालणं फिरणं कमी होतं आणि एकाच जागी बसून गट मोबिलिटी किंवा आपलं जे आतड्याची हालचाल कमी झाल्यामुळे सुद्धा डायजेशन कमी होतं आणि कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. डिमेन्शियाचे पेशंट बऱ्याच वेळेला जेवण करणंच विसरून जातात किंवा जेवण केलं तरी ते बॅलन्स डाएट घेत नाही. त्याच्यामुळे सुद्धा वेट लॉस होऊ शकतो. त्याच्यानंतर डिमेन्शियाच्या पेशंटमध्ये सततचे इन्फेक्शन किंवा कुठला दुसरा शारीरिक आजार, थायरॉइड असू दे, डायबिटीज असू दे किंवा अजून कुठला आजार असू दे, जर तो दुर्लक्षला गेला तर वेट लॉस होऊ शकतो. अशी विविध कारणं आहेत डिमेन्शियामध्ये वेट लॉस होण्याची. डिमेन्शिया हा मेंदूचा आजार आहे आणि मेंदू हा मुवमेंट, कॉर्डिनेशन आणि बॅलन्स याचं काम करत असतो. तर मेंदूची क्षमता कमी झाल्यामुळे मुवमेंट, कॉर्डिनेशन आणि बॅलन्समध्ये प्रॉब्लेम येतो आणि त्याच्यामुळे मोबिलिटीचे इश्यूची सुरुवात होते. त्याचबरोबरच मेंदूचा सेरेबेलम नावाचा जो मागचा, ज्याला छोटा मेंदू असं म्हणतो, तो बॅलन्ससाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि तो अफेक्ट झाल्यामुळे सुद्धा बॅलन्स जाणे हे दिसतं. त्याच्यासोबतच मेंदूच्या आतल्या भागामध्ये मेंदूच्या मिडब्रेनमध्ये कॉर्डिनेशनचं सेंटर असतं जे अफेक्ट झाल्यामुळे पार्किन्सन डिसीजमध्ये जसं लक्षणं येतात की रिजिडिटी होणे, मसलला ताठरता येणे किंवा कॉर्डिनेशन कमी होणे, ट्रेमर्स होणे हे डिमेन्शियाच्या लेट स्टेजमध्ये दिसतं आणि मोबिलिटीचे इश्यूज येऊ शकतात. त्याच्यासोबतच विजनची कमी म्हणजे दिसणं कमी आणि डेप्थ परसेप्शन बऱ्याच वेळेला कमी होतं. अशा लोकांच्या मध्ये मग चालताना प्रॉब्लेम किंवा पायऱ्या असताना अडखळणे किंवा जमीन जर वर खाली असेल तर अडखळण्याचे इश्यूज दिसू शकतात. त्याच्यासोबतच डिमेन्शियामध्ये जर डायबिटीजचा सारखा सिव्हिअर डायबिटीज असेल तर पेरिफेरल न्यूरोपॅथी होते म्हणजे सेन्सेशन्स पायाचे स्पेशली कमी होतात आणि त्याच्यामुळे सुद्धा बॅलन्स जाणे असे प्रॉब्लेम दिसतात. डिमेन्शियामध्ये बऱ्याच वेळेला डिमेन्शियाचे व्यक्ती पडतात आणि ते सततच्या फॉलमध्ये भीती बसते आणि त्या अँझायटीमुळे किंवा पडण्याच्या भीतीमुळे सुद्धा बरेचसे लोक चालणं टाळतात. डिमेन्शियामध्ये जसा वेट लॉस म्हणजे जसा डिमेन्शिया प्रोग्रेस होतो तसा वेट लॉस आणि मसल लॉस होतो आणि मसल लॉसमुळे सुद्धा चालण्या फिरण्याची क्षमता कमी. तर अशी वेगवेगळी कारणे आहेत ज्याच्यामुळे मोबिलिटीचे इश्यूज डिमेन्शियामध्ये येतात.